महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत। त्यापैकी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आले। ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी, तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करण्यात यावा। पेसा कायद्याची काटेकोररित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील 5व्या अनुसूचीची विनाविलंब अंमलबजावणी करण्यात यावी। चोपडा विधानसभाच्या आमदार लता सोनोने या बोगस आदिवासी असल्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख केटी गावित व विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन असेच बेमुदत सुरू राहील असे यावेळी सांगण्यात आले। आम्ही सर्व आदिवासी समाजाचे घटक आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो आहे त्याच्या वतीने आम्ही एकत्रितरित्या हा लढा देत आहोत। ज्या आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणं, शासनाला विनंती करणं आणि सनदशीर मार्गानं शासनाकडनं आमच्या मागण्या मंजूर करून घेणं हा आमचा त्यामागचा मुख्य हेतू आहे। सध्या पावसाळी अधिवेशन हे आज सुरू झालेलं आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाला आम्ही विनंती करतो आहोत की ज्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या अडीअडचणी आहेत किंवा समाजामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी समाजामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छित आहोत। त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे आमची जी जनजाती परिषद आहे, ट्रायबल ॲडवायझरी कमिटी, हिची ही मीटिंग ही शासनाने घेतली पाहिजे। 6 महिन्यानंतर ती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जर घेतली तर त्या ॲडवायझर कमिटीच्या मीटिंगाच्या अनुषंगाने त्या मीटिंगमध्ये या महाराष्ट्रातील आमचे सर्व सन्माननीय आदिवासी आमदार असतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ज्या काही आमच्या मागण्या आहेत किंवा ज्या आमच्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील। हा एक त्यामागचा उद्देश, एक त्यामागचा हेतू, कारण याच्यानंतर हे कदाचित शेवटचं अधिवेशन असेल, याच्यानंतर येणारी निवडणुका या विधानसभेच्या लागू होतील, म्हणून शासनाला आम्ही हे लक्ष वेधू इच्छित आहोत। दुसरी आमची मागणी अशी आहे की जे आमचं आदिवासींचं स्वतंत्र बजेट हे झालं पाहिजे, अशा या पद्धतीने जर आमच्या मागण्या आम्ही हळूहळू शासनाला या 20 मागण्या आम्ही शासनाकडे मागत आहोत आणि त्या मागण्या आमच्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी शासनाला आमची विनंती आहे। सनदशीर मार्गाने आम्ही त्यांना शासनाला विनंती करत आहोत आणि सकल आदिवासी समाजाच्या वतीने हा संदेश आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्यांनी ती मागणी आमची मान्य करावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो।